राज्याचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत अनेक शंका उपस्थित होत असताना याबाबत शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत कुठल्याही प्रकारच्या अफवांवरती विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी केले। त्याचबरोबर या शंका कुशंकाबाबत स्पष्टीकरणही दिले। त्यांच्या विधानाचं समर्थन शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केले। विधानसभेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात अजित पवारांच्या शोक प्रस्तावावरती चर्चेदरम्यान ते बोलत होते। भास्कर जाधव म्हणाले, महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या मनात अजितदादांचा अपघात झाला हे मानायला तयार नाही। तुमचं आणि माझंही मन मानायला तयार नाही। कुठेतरी घातपात झालाय असंच वाटतंय। पण त्या दिवशी शरद पवारांनी सांगितलं की हा घातपात नाही, हा अपघात होता। म्हणून रोहित पवार वेगळं बोलतात आणि शरद पवार वेगळं बोलतात असा त्यांचा अर्थ होत नाही। संपूर्ण महाराष्ट्र हे पोचलं असता मग सरकारने कितीही ताकद लावली आणि कोणीही लावली असली तरी कोणालाही ते कंट्रोल झालं नसतं। त्यामुळे शरद पवारांचं स्टेटमेंट माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना अत्यंत समयोजित वाटलं। शरद पवार मांडतात ही भूमिका विसंगत नाही, तर त्यावेळची परिस्थिती आपल्या नजरेसमोर आणली पाहिजे। त्यामुळं अजितदादांचा घात झाला की अपघात याचं त्यामागचं सत्य मुख्यमंत्र्यांनी शोधून काढावं। यापेक्षा मी अधिक काही बोलू इच्छित नाही असं यावेळी भास्कर जाधव यांनी म्हटलं। म्हणून हा मुद्दा मी उपस्थित करतोय की त्या दिवशी पवार साहेबांनी सांगितलं की हा घातपात नाही, हा अपघातच होता। म्हणून रोहित पवार वेगळं बोलतात आणि पवार साहेब वेगळं बोलतात असा त्याचा अर्थ लागता कामा नये। का तर त्या दिवशी ते बारामतीतलं मी दृश्य बघितलं। अख्खा महाराष्ट्र बारामतीकडे त्या ठिकाणी लोटला होता। माणसं ओळखणारी अनेक असतात आणि ते प्रत्येकाच्या मनामध्ये एक संपूर्णपणे चीड होती। कुठेतरी काहीतरी वाईट घडलंय, कुठेतरी ही दुर्घटना घडली की घडवली गेली अशा पद्धतीचा संशय प्रत्येकाच्या मनामध्ये होता। पवार साहेबांसारखा एक अनुभवी माणूस की कोणत्या वेळेला कोणतं स्टेटमेंट करायचं हे त्यांना माहीत होतं। तो स्टेटमेंट करतानाची पवार साहेबांची तुम्ही ती छबी समोर आणा। पवार साहेबांनी हातामध्ये कागद घेतला होता, मान खाली होती आणि एकच वाक्य फक्त ते बोलले की हा घातपात नाही, हा अपघात आहे। का बोलले, कशा करता बोलले? एक जर बारामतीमध्ये दादा जर ठिणगी पडली असती, एक ठिणगी पडली असती तर अख्खा महाराष्ट्र त्या ठिणगीनं होरपळून निघाला असता, होरपळून निघाला असता।